तर आता मी तुम्हाला माझ्या चाव्या दाखवतो गाड्यांच्या. या बॅगमध्ये माझ्या सगळ्या बाईक्सच्या चाव्या. मला वाटलं ती बाईक मी काढतो आणि ती घेऊन जातो. तर पहिली चावी TRKची, ही आहे आपली पॅशनची चावी, ही आहे FZची, ही आहे KTM हॅरियर, ही आहे बेनेली 600 आहे, आणि ही काय नाही, ही स्कूटीची चावी. तर आता आपण खाली जाऊ आणि खाली गेल्यावर तुम्हाला सगळ्या बाईक दाखवतो मी. आणि कुठली बाईक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ती कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि त्या बाईकबद्दल आपण अजून एक व्हिडिओ बनवू मग. आणि प्रत्येक बाईकबद्दल एक स्टोरी आहे की मी ती बाईक का घेतली, कशी घेतली. सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी तर माझी याची, 2 बाईकची, एक FZची आहे आणि एक पॅशनची, जी माझी फर्स्ट बाईक आहे पॅशन, ती अजून पण माझ्यासोबत आहे. तर चला खाली जाऊ आणि तुम्हाला सगळ्या बाईक मी आता दाखवतो. चला आता तुम्हाला माझ्या बाईक्स दाखवतो आणि आपण कॅल्क्युलेट करू की किती रुपयाच्या बाईक्स आहेत माझ्याकडे. तेवढा पैसा जर मी सेव्ह केला असतं तर माझ्याकडे किती रुपये असते. तर आता इकडे 3 बाईक आहेत आणि इकडे 3 बाईक आहेत. फर्स्ट बाईक माझी TRK, ही जवळपास 7.5 लाख रुपयाची. अरे उचल का मम्मी, तिला पडली पोरगी. ही बाईक बघू, ही बाईक आता अनकव्हर करू. कर ग बोल ना. आजचा व्हिडिओ ऑन द डिमांड ऑफ माय सबस्क्रायबर मराठीत होत आहे. तूच सांगितलं ना आता. सांग ना. मराठी कावर बोलतो आपण. आपल्याला खूप कमेंट येत आहे ना मराठीत ब्लॉग करा. मराठीत का ब्लॉग करा म्हणताय? आपण मराठी माणसं आहे ना, त्यांना असं वाटतं नाही, मराठी बोलायला. कारण की आपल्याला हिंदी येत नाही. बाईक खूप दिवसानंतर चालू करणार आहे मी. आता बघू ही बाईक एका दमात चालू होती की नाही, कारण की जवळपास 2 आठवडे झाले बाईक चालू नाही. ही पण नाही आणि आपली KTM पण नाही. तो ह्या बाईकचं नाव आहे बेनेली 600 आहे. तर 600 CCची बाईक आहे ही. आणि जवळपास मला हिला घेऊन 5-6 वर्ष झाले. तर 2019ला आम्ही ही बाईक घेतलेली. तर आता इतक्या वेळ नसतं चावी ठेवून हे करायचं. गंडलं, चावी नव्हती लावायला पाहिजे एकदमच. तर मित्रांनो आता आपली बाईक चालू होत नाही आहे, कारण की 2 आठवडे झाले अशीच आहे, पावसात उभी. कवर होतं पण ते कवर काय कामाचं नाही. शूज नाही घातले ना, सगळं स्लिपरी. मी खेचते. आहे पण थोडी कमी आहे. दाबतंय, दाबलं की दाबतंय. थोडी कमी आहे. हा तेच आहे, कमी. भरून यायला लागेल हवा. पंक्चर नाही वाटत आहे. पंक्चर असं तर बसलं असतं. पण हवा बऱ्यापैकीच कमी आहे. नफरी झाली बोल. सुरू करून बघ परत. उगच बंद केली का? जरा सुरू ठेवायला पाहिजे, ती गरम झालीस. नाही ना, होईल ना. ट्राय करा एकदा. तर आता बॅटरी डाऊन झाली, बघावं लागलं आता काय विषय. आता हे पण सीट काढावं लागणार आहे आपल्याला. आणि बॅटरी इथे आहे आपली.
तर आता बाईक पूर्णपणे बंद झाली. तर हवा नाही आणि आता बॅटरी पण नाही. थोड्याला टाइम द्यायला पाहिजे आता. बरोबर इथंच बंद झालं. वो मेरे को ये चाहिए कि जंप स्टार्ट कर सकते हैं क्या? आप आते हैं क्या इधर? बैटरी फिर निकाल के लेके जाना. अरे अभी अभी लेके आना. लड़का नहीं है क्या? तर आता बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे याच्यात. थोडं वेट करू आपण ह्या बाईकसाठी. आणि मग मी आता मेकॅनिकला फोन लावला होता. तो म्हणतोय की आज तो बिझी आहे आणि उद्या आपलं काम करेल. मग बघू आता. उद्या हिची बॅटरी काढावं लागेल आणि चार्जिंग करून बघावं लागेल. आणि आज तर ही बाईक चालू शकणार नाही. आता KTM काढू, KTM बघू. आणि ह्या बाईकची प्राईस मला जवळपास 8 लाख रुपये पडली. जितकं मला आठवतं तसं 2019ची गोष्ट आहे. तर 8 लाख जवळपास 8 लाख रुपयाची बाईक आहे ही. ती 7.5 लाख आणि ही 4 लाख रुपये. हिचे काय हाल आहेत. आता हे कवर काढू आणि बघू. झाडी झुडपातून ब्लॉक चालू आहे. काय बोलतो? अरे नाही, याची चावीचं कधी कधी होतं ना पप्पा, नीट लागत नाही. नाही याच्यावर आहे ना हे असल्यामुळे स्टँड वर. सुरू ठेवा, सुरू ठेव, त्याला काहीच करू नको थोडा वेळ. आपण त्याला सुरू ठेवायला. हा, तिला आता ते करू नको. चप्पल घातली ना तिथे. ई बापरे, ओढती. तर आता दोन्ही बाईक आपण इथं लावल्यात. तर ही बाईक आता जरा ओके चालली आहे. तिथं कंटिन्यू यूजमध्ये आपली बाईक आहे. ही बाईक पण मी जास्त यूज नाही करत. आता आपल्या 3 बाईक चालू करून झाल्या आणि एक बंद करून झाली. तर आता आपण अजून जी बाईक आहे माझी ती पॅशन. ते पॅशन तर कधी चालूच केलं नाही. तर पॅशन आज खूप दिवसांनी 1-2 महिन्यानंतर आम्ही आता चालू करू. तर चला आता पॅशन बघू, पॅशनची कंडिशन काय. चल देवेश, चल. चला उतरा. चक्कर मारून झालेली आहे आता. छान. उतरायचं की देवेश? उतरायचं. कशी झाली चक्कर? मज्जा आली का? अजून मारायची? चल म्हण बर त्याला. जायचं? काय करायचं काय कळत नाही. मित्रांनो, आपली बाईक आता ही जवळपास 6 महिने झाले. मी हिला चालूच केलं नाही तरी पण चालू झाली. आणि ही फक्त 2 आठवडे चालू केली नाही तर तिची वाट लागून गेली. तर आधीच्या गाड्या खरंच खूप चांगल्या होत्या आणि अजून पण ही एवढी छान चालती आहे. एक हाफ किकमध्ये स्टार्ट झाली. जवळपास 6 महिने झाले मी हिला चालू केलं ना. आणि याच्यात पेट्रोल पण आहे, सगळंच आहे. पावसाची कंटिन्यू उभी असती, काहीच त्रास नाही झालेला आणि एकदम स्मूथ चालली. तर आता ही पण बाईक आपण लावून देऊ
आता दुसरी बाईक बघू. माझी ही बाईक पूर्णपणे खराब झालेली, तर आपण काय केलं, रिबिल्ड केली आपण. रिबिल्ड करून तुम्हाला दाखवतो का बाईक कशी झाली. आता कसं बसतो तू त्याच्यावर? तुला बसायचं का? ये रे, पायात धरलं जरा. लागली लागली. बाय बाय. झाली चक्कर. उतरायचं आता. उतरायचं देवेश, उतरायचं. उतरायचं का? हा, उतरायचं उतरायचं. आता या बाईकचं पण मी फायर थोडवतोय. त्याची सर्व्हिसिंग करावं लागेल. त्याची सर्व्हिसिंग नंतर थोडी चांगली अजून होईल. तर जवळपास ही 90,000 रुपयाला आपण घेतलेली 2015-16ला. झालं झालं बंद केली गाडी. शेवटची गाडी होती बेटा, संपली गाड्या. तर या बाईकवर आपण 90,000 जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही घेतलेली तेव्हा 90,000ला भेटली ती बाईक, म्हणजे घेतली ती. आणि आता याची प्राईस अजून आम्ही 40-45,000 रिबिल्डसाठी परत खर्च केला. तर ही बाईक जवळपास आपल्याला पडली 1,30,000 किंवा 1,40,000 दरम्यान. नाही, त्याचं हे पण बदललं आपण, युनिफॉर्म पण आपण चेंज केला. तो जवळपास 6-7 हजाराचा होता. तो एक कॉस्ट ॲड करा, म्हणजे जवळपास 1.5 लाख पकडूनच चला. 1.5 लाखाला आपल्याला ही बाईक पडली. ही बाईक लावून मी सुस्मिता दाखवेल तुम्हाला बाईक. तर आता हा व्हिडिओ आपण शूट करतोय iPhone Pro मध्ये आणि याची क्लिअरिटी खूपच चांगली आहे. आता सुष्मिता तिची बाईक चालू करणार आहे, प्लेजर. तर ह्या बाईकला चालू करण्यासाठी स्पेशल मेथड आहे. कष्ट घ्यायला लागतं. एक स्पेशल मेथडनीच चालू होती ही बाईक. आता बघा, अरे पहिल्याच किक मध्ये चालू झाली. आणि लाईट लावर जरा. लाईट नाही लागत. अरे लाईट पण नाही लागत. अशी ह्या पद्धतीने लाईट चालू करायला लागतं आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, समजा आता आपल्याला रात्री एक बाईक घेऊन जायची, तर सोबत एक टॉर्च लागते. आणि आयफोनची टॉर्च आम्ही यूज करतो. आता सुष्मिता तुम्हाला चालून दाखवली गाडी कशी चालते. दाखव एक चक्कर मारून. देवेश गेला, हा गेलं. बंद पडली. बापरे. आता अजून एकदा ट्राय करणार आहे सुष्मिता. झाली चालू. बाय. तर ह्या बाईकचे पण खूप स्ट्रगल आहे ह्या बाईकसाठी पण, आणि माझ्या 600 आयसाठी पण. तर आता आपल्या ह्या 2 बाईक आपण लावून देऊ आपल्या आपल्या जागेवर. आणि बाईक खूप धुळेने खराब झाल्यात, मातीत भरल्यात, चिखलात भरल्यात सगळ्या. कारण की खूप पाऊस चालू आहे इकडे, कंटिन्युअस पाऊस आहे पुण्यात. आणि आता ह्या बाईक आता मी त्यांच्या जागेवर लावून देतो. ही बाईक जरी 4 लाख रुपयाची असली तरी ही बाईक चालवण्यात खूप मजा येते. हायवेवर पळवायला तर हिला इतकी मजा येते काय सांगायचं. तर काय बाईक मी पहिले जागेवर लावतो, नंतर हिला लावायचं. ही लावल्यावर बाईक नाही लागणार. आता थोडं राऊंड मारून येतो आणि बाईक जागेवर लावतो.
अयो एकदम कट टू कट लागली. तर आता एक बाईक आपली लागलेली आहे जागेवर आणि आता कवर मी टाकणार नाही. आता कवर आपण उद्याच टाकू, सगळं बाईक धुवून टाकू, नंतर मग हवा भरायची, आणखीन काय काम आणि त्या बाईकला बॅटरी चार्ज करायची. तर आता ह्या बाईकचा नंबर आता एकदम बाईकमध्ये आपण ह्या बाईकला लावू. पाय शूज नाहीये तुझ्या? स्टाईल मारता मारता तोंडावर पडत होतं. आता ह्या गाडी फ्लाईट का करून दे. तर मित्रांनो, आज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हिट ऑन द लाईक बटन, सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता ही जी शेवटची कार आहे माझी, पुढे जरा लाईट झाली की बंद? नाही ना बेटी. तर आजचा व्हिडिओ इथं आपण संपवू. जर तुम्हाला माझं बाईकचं कलेक्शन आवडलं असेल थोडंफार तर हिट ऑन द लाईक बटन, सबस्क्राईब टू माय चॅनल. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि आता ही जी कार आहे जवळपास 25 लाख रुपयाची कार आहे ही. आणि आता बघा तिची हाल काय झालेलं आहे. तिचं आता ब्रेक पॅड पण चेंज करायचे. 7,000 रुपयाचा मला आता खर्च ब्रेक पॅडचा. आणि हिला वॉश करायचं. वॉश म्हणजे काय सगळ्याच गाड्या करायच्यात. आता तुम्ही हिशोब लावून घ्या की किती रुपयाचं आपल्या गाड्यांचं कलेक्शन झालेलं आहे. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर आता उद्या भेटूया. तोपर्यंत सेफ राईड, स्टे हॅपी, बाय. तर आता कवर जे आहेत ना, मी कवर इकडे टाकलेले आहेत. तर कवर तुम्हाला दाखवतो. तर आता तिन्ही कवर ह्या तिन्ही बाईकचे मी इकडे झाडाखाली टाकलेत. आणि आता दुसरं अजून माझ्याकडे 2 अजून कवर आहेत. ते एक त्या झाडाखाली निळं आहे, ते दाखवतो. हे जे निळं दिसते का, हे एक कवर आणि इथलं एक कवर ह्या बाईकवरचं, पॅशनवरचं. तर ह्या कवर्सला उद्या थोडंसं साफ करून परत बाईक धुतल्यानंतर टाकून देऊ. तर आता मी वर चाललो आहे. आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करून नक्की जा. मराठी व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. माझी मराठी पण एवढी काही भारी नाही पण मला हिंदीमध्येच थोडं करायला आवडतं ब्लॉगिंग. कारण की पूर्ण भारताला कळतं, नुसत्या महाराष्ट्रापुरतं व्हिडिओ मला ठेवायचं नाही. तर चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.